छत्रपती संभाजीनगरच्या फाजलपुरा येथील श्री शुक्लेश्वर मंदिर देवस्थानच्या जमिनीच्या कथित बेकायदेशीर दस्त नोंदणी प्रकरणानं पुन्हा एकदा नोंदणी विभाग चर्चेत आलाय। या प्रकरणात शासकीय पदाचा दुरुपयोग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। सतीश नरवडे यांनी खुलदाबाद येथील सहाय्यक दुय्यम निबंधक अशोक इंगोले यांच्या विरोधात जिल्हा निबंधक वर्ग 1 यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार फाजलपुरा येथील श्री शुक्लेश्वर मंदिर देवस्थानची जमीन ही धर्मादाय आयुक्तांकडे नोंद असलेली मालमत्ता आहे। मात्र 18 फेब्रुवारी 2026 रोजी खुलदाबाद कार्यालयात या जमिनीचे एकूण 10 दस्त नोंदवण्यात आले। यात 5 भाडेपट्टा रद्दपत्रे आणि 5 खरेदी खतांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय। संबंधित भाडेपट्टा देण्याचा अधिकार नसतानाही तो दिला गेल्याचं दाखवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान संबंधित मालमत्ता छत्रपती संभाजीनगर शहरातील असताना नोंदणी खुलदाबाद इथं करण्यात आल्यानं संशय अधिकच वाढलाय। नियमबाह्य बाबी लपवण्यासाठीच हा व्यवहार शहराबाहेर केल्याचा आरोप करण्यात आलाय। 5 भाडेपट्टे रद्द केलेले आहेत, 5 खरेदी खत केलेले आहेत। यामध्ये ज्यांनी भाडेपट्टे रद्द केले त्यांना कुठलाही अधिकार नसताना सहाय्यक दुय्यम निबंधक अशोक इंगोले यांनी ते भाडेपट्टे रद्द केलेले आहेत आणि त्यानंतर रद्द केल्यानंतर 5 खरेदी खत त्यांनी केलेले आहेत। असे टोटल 10 दस्त नोंदणी बेकायदेशीरपणे अशोक इंगोले यांनी केलेली। यामध्ये कुठलाही नियम व अटीचं पालन न करता आपल्या स्वतःच्या प्रशासनाला त्यांनी वेठीस धरून हे काम केलेलं आहे।